नमस्ते मैत्रिणींनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण उरलेला भात हा फोडणीचा भात कसा बनवायचा ते बघणार आहोत आणि मसाले भातापेक्षाही खूप चविष्ट आणि खूप भारी लागणारा भात बनवणार आहोत। तर या पद्धतीने बनवून बघा, मी दाखवित आहे त्या पद्धतीने खूपच छान बनतो, एकदम चविष्ट। बघा, मी कढई घेतलेली आहे, त्यात मी 1 चम्मच तेल गरम करून घेतलेला आहे। आता मी जिरे टाकलेले आहे 1 चम्मच। जिरे छान तडतडल्यानंतर आता आपल्याला यातनं मी 1 बटाटा असा काप करून घेतलेला आहे, साल काढून। यात तुम्ही भाज्या पण वापरू शकता, पत्ता गोबी, फुलगोबी आणि गाजर वगैरे आपल्या आवडीच्या भाज्या वापरू शकता। आता मी बटाटाच टाकलेला आहे। बटाटे ना छान शिजवून घ्यायचे आहे, कारण की आपल्याला हा फोडणीचा भात बनवत आहो आपण, तर हा शिजले पाहिजे। बटाटे शिजल्यानंतर मी आता 1 कांदा त्यात टाकलेला आहे आणि कांद्यालाही परतवून घ्यायचं। आणि मग 1 मिरच्या मी 3-4 मिरच्या अशा चिरून घेतलेल्या आहे आणि हे वाटाण्याचे दाणे घेतलेले आहे, हे फ्रोझन मटर आहेत, हे घेतलेले आहे। आणि आता हे छान मिश्रण आपल्याला ढवळून घ्यायचं आहे व्यवस्थित। या पद्धतीने बनवाल ना तर खूपच छान भात बनतो हा, चविष्ट एकदम। आता बघा, मिश्रण छान शिजलेलं आहे, बटाटे कांदे वगैरे आपले। तर या वेळेला आता आपल्याला यातनं आपल्या आवडीनुसार मसाले टाकायचे आहे। मी हळद घेतली अर्धा चम्मच आणि बघा तिखट घेतलेला आहे अर्धा चम्मच आणि धने पावडर 1 चम्मच घेतलेला आहे, जिरे पावडर घेतलेला आहे अर्धा चम्मच आणि गरम मसाला। आपण मिरच्या पण टाकलेल्या होत्या, तर अंदाज घेऊनच आपल्याला तिखट टाकायचं आहे। चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि हे मिश्रण छान व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे। आता हे छान व्यवस्थित ढवळल्यानंतर यातनं 1 टमाटर मी चिरून घेतलेला आहे। आता आपल्याला हे मिश्रण छान व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। या पद्धतीने एकदा तरी नक्की करून बघा। आणि उरलेला असला भात तर असं खाणं होत नाही, तर या पद्धतीने बनवला तर मसाले भातापेक्षाही भारी लागतो एकदमच। आता बघा, मिश्रण आपलं शिजलेलं आहे, तर याच वेळेला आता आपल्याला हा उरलेला भात होता, ताज्या भाताचंही आपण बनवू शकतो याच पद्धतीने। मी हा उरलेला होता, तर याला फ्राय करत आहे फोडणीचा भात हा। या पद्धतीने व्यवस्थित मिक्स करायचा आहे आणि जरी आपला भात शिजलेला असला तरी पण आपण याला 3 ते 4 मिनिटापर्यंत छान मंद हीटवर शिजवून घ्यायचं, म्हणजे ना हा एकदम छान चविष्ट तयार होतो आणि खायला खूप चांगला लागतो। या पद्धतीने मी मिक्स करून घेतलेला आहे। आता हे छान शिजलेलं आहे। आपण ना भातातही मीठ टाकलेलं होतं, तर अंदाज घेऊन बरोबर मीठ टाकायचा। बघा, छान आता भात आपला तयार झालेला आहे फोडणीचा। आता सर्व करण्याच्या प्रोसेसकडे वळूया। आता मी प्लेटमध्ये काढून घेत आहे। खूपच छान तयार होतो अशा पद्धतीने आणि मुलं आवडीने खातात, मोठे म्हणा की मुलं सगळे आवडीने खातात आणि असा राहिला तर खाणं होत नाही। बघा, आपला छान असा चमचमीत फोडणीचा भात तयार झालेला आहे, एकदम झणझणीतही। नक्की ट्राय करा एकदा तरी, कमेंट्स करून कळवा। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, हेल्दी राहा आणि नवीन नवीन पदार्थ बनवून खात राहा। धन्यवाद।